आपण या लेक्चरमध्ये आता ऑटो सायकलचा जो दुसरा प्रॉब्लेम आहे तो बघूयात. ठीक आहे. आता मी प्रॉब्लेम वाचतो आणि प्रॉब्लेम वाचून गिव्हन डाटा लिहितो आणि त्याप्रमाणे आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. प्रॉब्लेम काय आहे बघा. इन अॅन आयडियल ऑटो सायकल द एअर ॲट बिगिनिंग ऑफ आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन. ठीक आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे, एक आयडियल ऑटो सायकल आहे. ठीक आहे. एक ऑटो सायकल आहे की ज्याच्यामध्ये बिगिनिंग ऑफ आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन तुम्हाला माहिती आहे 1 to 2 प्रोसेस आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन प्रोसेस असते. ठीक आहे. सो बिगिनिंगला जे आहे त्यांनी काय सांगितलंय, बिगिनिंग ऑफ आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन इज ॲट 1.01325 बार म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर दिलेले आहे थोडक्यात. ठीक आहे. म्हणजे बिगिनिंग म्हणजे काय रे, सुरुवातीलाच. ठीक आहे. आपण जर ऑटो सायकलचा जर विचार केला, त्याच्यामध्ये पी आणि टी डायग्राम जर बघितली, दिस इज पी दिस इज टी ठीक आहे. टी डायग्राम आणि पी डायग्राम आपल्याला दिली काय, ऑटो सायकल. ठीक आहे. ऑटो सायकलमध्ये आपल्याला माहिती आहे की 1 to 2 प्रोसेस कोणते असते, दिस इज 1 to 2 प्रोसेस आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन प्रोसेस 1 to 2 प्रोसेस. देन 2 to 3 कॉन्स्टंट व्हॉल्यूम हीट ॲडिशन. ठीक आहे. त्यानंतर 3 to 4 कुठली, आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन प्रोसेस. सो दिस इज 3 to 4. आणि अगेन 4 to 1 कुठली, कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे. 4 to 1 प्रोसेस कोणती, कॉन्स्टंट व्हॉल्यूम हीट रिजेक्शन. ठीक आहे. सो हे 4 प्रोसेस आहेत बघा. 1 to 2 कोणती प्रोसेस आहे, सो 1 to 2 प्रोसेस आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन प्रोसेस आहे. ठीक आहे. त्यानंतर 2 to 3 ला काय होतं रे, 2 to 3 प्रोसेसला हीट ॲडिशन म्हणून QA म्हणतो आपण त्याला. पण ती कशी, कॉन्स्टंट व्हॉल्यूमला. सो 2 to 3 व्हर्टिकल स्ट्रेट लाईन, कॉन्स्टंट व्हॉल्यूम असल्यामुळे. 3 to 4 प्रोसेस कोणती रे, 3 to 4 प्रोसेस पण आयसेंट्रॉपिक आहे, पण ती कशी, एक्सपान्शन प्रोसेस आहे. ठीक आहे. सो 3 to 4 प्रोसेस. सो एक्सपान्शन प्रोसेस आहे आणि ती कशी, आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन आहे. त्याच्यामुळे एक्सपान्शन झाल्यामुळे प्रेशर पण कमी होणार आहे आणि टेम्परेचर पण कमी होणार आहे. ठीक आहे. पण 1 to 2 कॉम्प्रेशन असल्यामुळे काय, टेम्परेचर वाढणार आहे, प्रेशर वाढणार आहे. बाकी 2 to 3 ला तर कॉन्स्टंट व्हॉल्यूम असल्यामुळे स्ट्रेट लाईन आली. बाकी 4 to 1 काय, 4 to 1 ला काय होतं रे, हीट रिजेक्शन होते. सो QR म्हणूयात आपण त्याला. हीट रिजेक्शन QR. हीट रिजेक्शन प्रोसेस. ठीक आहे. आणि हीट रिजेक्शन प्रोसेस कशी होते, ती पण कॉन्स्टंट व्हॉल्यूमला होते, म्हणून ती कशी प्रोसेस आहे, व्हर्टिकल स्ट्रेट लाईन दाखवते आपण. ती सायकल कशी दाखवतो, व्हर्टिकल स्ट्रेट लाईन. कारण व्हॉल्यूम उजव्या साईडला वाढतं आणि डाव्या साईडला कमी होतं. ठीक आहे. आता डायग्रामचा जर आपण विचार केला तर डायग्राम परत 1 to 2 प्रोसेस होती आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन. आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन असल्यामुळं कॉन्स्टंट एन्ट्रॉपी. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे. 2 to 3 प्रोसेस कोणती, 2 to 3 प्रोसेस कॉन्स्टंट व्हॉल्यूम हीट ॲडिशन आहे. ठीक आहे. सो दिस इज हीट ॲडिशन झाल्यामुळे टेम्परेचर आणि प्रेशर पण वाढणार आहे. ठीक आहे. परत 4 to 1 प्रोसेस कोणती रे, 4 to 1 प्रोसेस नेक्स्ट 1 to 2 झाली. 2 to 3 ठीक आहे, कॉन्स्टंट व्हॉल्यूम. 3 to 4 ला परत परत आयसेंट्रॉपिक प्रोसेस आहे, पण ती एक्सपान्शन आहे. ठीक आहे. एक्सपान्शन प्रोसेस असल्यामुळे काय झालेलं आहे, परत तिथं टेम्परेचर आणि प्रेशर कमी झालेलं आहे. सो दिस इज 4. आणि 4 to 1 ला परत काय झालेलं आहे, 4 to 1 कॉन्स्टंट व्हॉल्यूम हीट रिजेक्शन. म्हणजे हीट ॲडिशन 2 to 3 ला होते आणि हीट रिजेक्शन 1 to 4 प्रोसेसला होते. ठीक आहे. ही आपली कुठली डायग्राम झाली, PV आणि TS डायग्राम झाली ऑटो सायकलसाठी. आता प्रॉब्लेम वाचूयात. आपल्याला काय त्यांनी सांगितलेलं आहे की बिगिनिंगलाच जे प्रेशर आहे ना, म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर दिलं आहे आपल्याला, P1 ची व्हॅल्यू दिली थोडक्यात. P1 किती दिलं आपल्याला, 1.01325 आणि ही व्हॅल्यू कशात दिली, बार. ठीक आहे. ही जी व्हॅल्यू आहे ती कशात दिलेली आहे आपल्याला, बारमध्ये दिलेली आहे. तुम्हाला माहिती आहे 1 बार म्हणजे किती न्यूटन पर मीटर स्क्वेअर असतं ते. ठीक आहे. 1 बार इज इक्वल टू हाऊ मेनी न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सो 1 बार इज इक्वल्स टू, ठीक आहे, 1 बार इज इक्वल्स टू किती असतं, 10⁵. आणि ही आपण व्हॅल्यू कशी लिहू शकतो, 1.01325 इंटू 10⁵. ठीक आहे. 1 बार म्हणजे 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे. न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजे हे आपण जे काय बारमध्ये व्हॅल्यू दिली होती त्याचं कन्व्हर्जन कशात केलं, न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये केलं, मीटर स्क्वेअरमध्ये केलं. 1 बार म्हणजे 10⁵ 10⁵. ठीक आहे. आता पुढं बघूयात आपण प्रॉब्लेममध्ये काय दिले आपल्याला. अँड बिगिनिंगलाच त्यांनी काय दिलेलं आहे, अँड 20 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे टेम्परेचर पण आपल्याला बिगिनिंगला दिलेलं आहे. बिगिनिंगचं टेम्परेचर म्हणजे T1. बिगिनिंग म्हणजे सुरुवातच, जस्ट. T1 किती दिलं आपल्याला, 20 डिग्री. ठीक आहे. आता 20 डिग्रीचं आपल्याला केल्विनमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. ठीक आहे. 20 डिग्रीचं कन्व्हर्जन आपल्याला कशात करायचं आहे, केल्विनमध्ये करायचं आहे. सो केल्विनमध्ये कसं होणार आहे, 20 प्लस 273. ठीक आहे. हे जर केलं तर आपल्याला केल्विनमध्ये मिळेल. सो 20 प्लस 273 जर केलं तर आपल्याला हे आन्सर मिळतं 293. आणि आन्सर जे कशात आहे आपलं येणार आहे, केल्विनमध्ये, कारण डिग्रीचं कन्व्हर्जन आपण केल्विनमध्ये केलेलं आहे. ठीक आहे.
पुढे काय आपल्याला म्हटलेलं आहे बघा प्रॉब्लेममध्येच त्यांनी, अँड कॉम्प्रेशन रेशो इज 8. ठीक आहे. कॉम्प्रेशन रेशो तुम्हाला माहिती आहे, कॉम्प्रेशन रेशो म्हणजे आर असतं. ठीक आहे. कॉम्प्रेशन रेशोसाठी आपण व्हॅल्यू काय घेतो रे, आर. सो आपल्याला कॉम्प्रेशन रेशो किती दिलाय बघा. कॉम्प्रेशन रेशो दॅट इज स्मॉल आर इज इक्वल्स टू स्मॉल आरची व्हॅल्यू आपल्याला 8 दिली, आणि कॉम्प्रेशन रेशो म्हणजेच काय, V1 डिवायडेड बाय V2. ठीक आहे. हे आपल्याला कॉम्प्रेशन रेशो दिलेलं आहे. पुढे बघा प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे. इफ heat added during the constant volume process is 250 किलोजूल पर केजी. ठीक आहे. हीट ॲडिशन दिलेली. ठीक आहे. हीट ॲडिशन कुठल्या प्रोसेसमध्ये होते, 2 to 3 ला कॉन्स्टंट व्हॉल्यूमला हीट ॲडिशन होते. आणि ही जी हीट ॲडिशन दिलेली, हीट ॲडेड जी दिलेली आपल्याला किती दिली, 250 किलोजूल पर केजी. ठीक आहे. म्हणजे हीट ॲडिशन आपल्याला किती दिली. सो हीट ॲडिशनसाठी आपण क्यू म्हणूयात आपण. ठीक आहे. क्यू क्यू किती दिलेला आहे आपल्याला हीट ॲडिशन, क्यू ए किती दिलाय 250. आणि 250 काय ही व्हॅल्यू कशात दिली, किलो जूल पर केजी. ठीक आहे. किलो जूल पर केजी मध्ये आपल्याला हीट ॲडिशन दिलेली आहे. पुढे बघा प्रॉब्लेममध्ये, तर डिटरमाइन करायला काय विचारले आपल्याला, मॅक्झिमम टेम्परेचर. मॅक्झिमम टेम्परेचर तुम्हाला कुठे दिसतं रे, T3. टीएस डायग्राम वरून ठरवायचं. तर टीएस डायग्राम मध्ये मॅक्झिमम टेम्परेचर कुठे दिसते तुम्हाला, T3. म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायचं, T3 इक्वल्स टू T3 कॅल्क्युलेट करायचं. पुढे काय कॅल्क्युलेट करायचं, एअर स्टँडर्ड इफिशियन्सी. म्हणजे तुम्हाला नेक्स्ट काय कॅल्क्युलेट करायचं, इफिशियन्सी एक कॅल्क्युलेट करायची. ठीक आहे. त्यानंतर वर्क डन पर सायकल. ठीक आहे. वर्क डन पर सायकल डब्ल्यू कॅल्क्युलेट करायचं आहे तुम्हाला. बघा T3 मॅक्झिमम इफिशियन्सी कॅल्क्युलेट करायचं आहे. मॅक्झिमम टेम्परेचर कॅल्क्युलेट करायचं आहे. सेकंड विचारलंय तुम्हाला एअर स्टँडर्ड इफिशियन्सी विचारली ऑटो सायकलची. त्याच्यानंतर काय विचारलं, वर्क डन पर सायकल. सो नेक्स्ट विचारलंय तुम्हाला डब्ल्यू, वर्क डन पर सायकल. आणि सगळ्यात शेवटी काय विचारलंय रे तुम्हाला, हीट रिजेक्टेड. क्यू आर. ठीक आहे. क्यू आर. ह्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत ते तुम्हाला विचारलेले, 3-4 व्हॅल्यूज विचारले आहेत. मॅक्झिमम टेम्परेचर म्हणजे T3, एअर स्टँडर्ड इफिशियन्सी म्हणजे इफिशियन्सी विचारली तुम्हाला, वर्क डन डब्ल्यू विचारलं, आणि हीट रिजेक्टेड म्हणजे QR विचारले. ह्या व्हॅल्यूज तुम्हाला विचारलेल्या आहेत. ठीक आहे. तर आपण एक व्हॅल्यूज फाइंड करूया. ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा जर विचार केला तर आपण इफिशियन्सी कॅल्क्युलेट करूयात, एअर स्टँडर्ड इफिशियन्सी. इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय आहे तुम्हाला माहिती आहे. So efficiency is equal to efficiency for auto cycle 1 minus 1 upon R raised to gamma minus 1. This is the formula to calculate efficiency. Therefore, efficiency is equal to 1 minus 1 upon R ची व्हॅल्यू दिली तुम्हाला. R किती दिलाय रे? R तुम्हाला 8 दिलेले आहे. ठीक आहे. कॉम्प्रेशन रेशो जो आहे तो 8 दिलेला आहे. गॅमा असतो तुम्हाला माहिती आहे, गॅमाची व्हॅल्यू 1.4 असते, मायनस 1. सो इफिशियन्सी इज इक्वल टू, ठीक आहे, हे सगळं जर सॉल्व्ह केलं आपण तर 1 मायनस 1 अपॉन 8 रेस टू 1.4 मायनस 1 म्हणजे हे 8 रेस टू 0.4 असणार आहे. ठीक आहे. सो इफिशियन्सी इज इक्वल टू 1 मायनस हे जर आपण केलं 8 रेस टू 0.4 जर केला तर तो किती येतोय बघा, 1 डिवायडेड बाय 2.29. ठीक आहे, एवढी व्हॅल्यू येते. ठीक आहे. देअरफॉर इफिशियन्सी इज इक्वल टू 1 मायनस, आता 1 डिवायडेड बाय 2.29 जर केलं, ठीक आहे, 1 डिवायडेड बाय 2.29 केलं तर येते 0.4352 येते. ठीक आहे. देअरफॉर इफिशियन्सी इज इक्वल टू, सो 1 मायनस जर हे आन्सर केलं आपण, 1 मायनस 0.4352 जर केलं तर ते येते बघा 0.5647. ठीक आहे. आणि इफिशियन्सी आपण कशात, पर्सेंटेजमध्ये लिहितो. सो ह्याला आपण 100 ने मल्टिप्लाय करूयात, 100 ने. सो आफ्टर मल्टिप्लाइंग बाय 100, सो वी विल गेट 56.47%. म्हणजे एक आन्सर आपल्याला मिळालं. आपल्याला विचारलेलं सेकंड, एअर स्टँडर्ड इफिशियन्सी. एअर स्टँडर्ड इफिशियन्सी आपली किती आली, 56.47% आली. ठीक आहे. आता नेक्स्ट काय फाइंड करूयात आपण. नेक्स्ट आपल्याला पहिली क्वांटिटी विचारलेली, सॉरी, वर्क डन, थर्ड क्वांटिटी विचारलेली, वर्क डन. तर ती वर्क डन आपण कसं कॅल्क्युलेट करू शकतो. तर वर्क डन कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती, इफिशियन्सीवरूनच. सो इफिशियन्सी इज इक्वल टू वर्क डन डब्ल्यू डिवायडेड बाय हीट सप्लाइड. ठीक आहे. हीट ॲडिशन किंवा हीट सप्लाइड म्हणतो आपल्याला. आता ह्याच्यात काय काय माहिती आहे रे आपल्याला. आपल्याला इफिशियन्सी माहिती आहे. आपल्याला इफिशियन्सी आली 0.5647 मध्ये. ठीक आहे. आपण इथं आता प्रॉब्लेम डब्ल्यू फाइंड करताना ती पर्सेंटेजमध्ये नाही घेणार आहे. ठीक आहे. क्यू आपल्याला किती दिला आहे, 250 दिलेला आहे. ठीक आहे. क्यू आपल्याला किती दिलेला आहे, 250 दिलेला आहे, किलो जूल पर केजी मध्ये दिलेला आहे. सो व्हॅल्यूज पुट करूयात आपण. इफिशियन्सी आपल्याला आता मिळालेली, सो इफिशियन्सी आली आपली 0.5647 इज इक्वल्स टू डब्ल्यू वी हॅव टू कॅल्क्युलेट वर्क डन. ठीक आहे. डिवायडेड बाय क्यू ए ॲडिशन दिलेली आपल्याला 250.
हीट ॲडिशनची व्हॅल्यू आपल्याला दिलेली. हीट ॲडिशन किती दिलेलं आहे आपल्याला? हीट ॲडिशन इट इज 250. ठीक आहे. सो हा 250 डब्ल्यूला डिवाइड आहे. म्हणजे 0.5647ला मल्टिप्लाय होईल. ठीक आहे. 0.5647 इंटू 250 जर आपण केलं तर ते आपल्याला आन्सर येते बघा 141.175. ठीक आहे. आणि आपल्याला हीट ॲडिशन कशात दिली ती किलो जूल पर केजी. म्हणजे आपल्याला वर्क डन जे काय मिळणार ते पण कशात मिळणार आहे? किलो जूल पर केजीमध्येच मिळणार आहे. ठीक आहे. आपल्याला 2 ॲन्सर्स मिळालेले आहेत बघा. एअर स्टँडर्ड इफिशियन्सी आणि वर्क डन पर सायकल पण मिळालेले आहे. आता आपल्याला मॅक्सिमम टेम्परेचर कॅल्क्युलेट करायचं आहे. मॅक्सिमम टेम्परेचर म्हणजे काय रे? मॅक्सिमम टेम्परेचर म्हणजे T3 थोडक्यात. T3 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. आता T3 आपण कसा कॅल्क्युलेट करणार? ठीक आहे. T3 कसा कॅल्क्युलेट करणार? तर T3 कॅल्क्युलेट करण्यासाठी बघा, T3 जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल, तर आपल्याला हीट ॲडिशन माहिती आहे. ठीक आहे. हीट ॲडिशन माहिती आहे. तर हीट ॲडिशनचा फॉर्म्युला काय आहे? अमाउंट ऑफ हीट ॲडिशन QA इज इक्वल्स टू हीट ॲडिशन कुठल्या प्रोसेसला होते? 2 to 3. आणि 2 to 3 प्रोसेस कोणती? माझी कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस आहे. 2 to 3 कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस आहे. सो फॉर्म्युला काय आहे रे बघा? mCv इंटू T3 मायनस T2. ठीक आहे. T3 मायनस T2 का केलं? कारण की 2 to 3 प्रोसेसला हीट ॲडिशन होते. आणि हीट ॲडिशनमध्ये T3 इज मॅक्सिमम टेम्परेचर, T2 इज मिनिमम टेम्परेचर त्याच्यातलं, त्या दोन्ही प्रोसेसमधलं 2 to 3 मध्ये. सो ही जी हीट ॲडिशन होते कॉन्स्टंट व्हॉल्यूमला होते म्हणून इथे CV आला. ठीक आहे. हीट ॲडिशन ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. ठीक आहे. सो QA आपल्याला माहिती आहे. मास दिलेलं नाहीये. पण ते मास एअरसाठी किती आपण घेणार आहे? 1. ठीक आहे. मास किती असणार आहे? 1. CVची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. ती किती असणार आहे? 0.71 असणार आहे. ठीक आहे. सो QA आपण कसं कॅल्क्युलेट करू शकतो? QA आपल्याला दिलेला आहे. सो QA इज इक्वल टू M इंटू CV इंटू T3 मायनस T2. पण आपल्याला प्रॉब्लेममध्ये गिवन डाटामध्ये फक्त आणि फक्त T1च दिलेला आहे. जो की T1 आपण केल्विनमध्ये कन्व्हर्ट केला होता. तो आला होता 293. आपल्याला T2 तर माहित नाही. तर T2 पण माहित नाहीये आणि T3 पण माहित नाहीये. ठीक आहे. सो सगळ्यात अगोदर आपण T2 कॅल्क्युलेट करूयात. एकदा आपल्याला T2ची जर व्हॅल्यू मिळाली, तर T2च्या व्हॅल्यूवरून आपण T3 कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. तर आता आपल्याला T2 कशी मिळणार? तर आपल्याला T2 व्हॅल्यू कशी मिळणार? आपल्याला माहिती आहे प्रोसेस 1 to 2 कुठली रे? प्रोसेस 1 to 2 आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन प्रोसेस आहे. ठीक आहे. म्हणजे आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन प्रोसेसला PV रेज टू गॅमा इक्वल्स टू कॉन्स्टंट. जर आपण प्रोसेस 1 to 2 चा जर विचार केला तर 1 to 2 प्रोसेसनुसार आपण लिहू शकतो T2 डिवायडेड बाय T1 इज इक्वल्स टू V1 डिवायडेड बाय V2 ब्रॅकेट रेज टू गॅमा मायनस 1. ठीक आहे. आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन प्रोसेसनुसार आपण लिहू शकतो. देअरफॉर T2 बाय T1 इज इक्वल टू V1 बाय V2 म्हणजेच काय? कॉम्प्रेशन रेशो R ब्रॅकेट रेस टू गॅमा मायनस 1. ठीक आहे. आता कॉम्प्रेशन रेशो R मला माहिती आहे ना. R दिलेला आहे मला कॉम्प्रेशन रेशो 8. सो 8 रेस टू गॅमाची व्हॅल्यू किती? 1.4 मायनस 1. ठीक आहे. इथं T2 मला कॅल्क्युलेट करायचं आहे. डिवायडेड बाय T1. T1ची व्हॅल्यू मला माहिती आहे. 2 दिलेली मला 293. ठीक आहे. आता हे जर सगळं आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला फायनल आन्सर मिळणार आहे बघा. फायनल आन्सर म्हणजे T2 आपल्याला मिळणार आहे. कसं? आता 293 काय रे? 293 डिवाइड आहे. म्हणजे 8 ब्रॅकेट रेस टू 1.4 मायनस 1ला तो मल्टिप्लाय होईल. म्हणजे ते कसं होणार आहे बघा. सो T2 इज इक्वल्स टू काय झालं? हा 293 डिवाइड होता तो मल्टिप्लाय झाला. सो इट इज 293 इंटू काय रे? 8 रेस टू 1.4 मायनस 1. म्हणजे हे जर आपण कॅल्क्युलेट केलं 8 रेस टू 1.4 मायनस 1.4 मायनस 1 जर केलं तर आपल्याला हे आन्सर मिळतंय बघा 2.29. ठीक आहे. हे येतं 2.29. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे. सो T2 इज इक्वल्स टू आफ्टर मल्टिप्लाइंग दिस टू क्वांटिटीज या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं इंटू 293. ठीक आहे. 2.29 इंटू 293 जर केलं तर ते येते बघा. ते आन्सर T2 जो आहे बघा तो T2चा आन्सर आपल्याला मिळते 673.14 केल्विन. ठीक आहे. ही जी काय व्हॅल्यू आहे आपल्याला ती T2ची मिळाली 673.14 केल्विन. त्याला T2 आपल्याला मिळाला. ठीक आहे. आपल्याला कॅल्क्युलेट T3 करायचं आहे. आता आपल्याला ह्या फॉर्म्युल्यात QA अमाउंट ऑफ हीट सप्लाय दिले 250. मास 1 CV किती रे? 0.71 किलो जूल पर केजी केल्विन. T3 आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. T2 पण मिळालेला आहे. सगळ्या व्हॅल्यूज टाकूयात. आपल्याला आन्सर मिळून जाईल. देअरफॉर QA फॉर्म्युला बघा परत एकदा लिहितो. QA इज इक्वल टू mCv T3 मायनस T2. ठीक आहे. आता व्हॅल्यूज पुट करूयात. Q किती रे? 250 दिलाय मला. अमाउंट ऑफ हीट ॲडिशन. मास 1 CV 0.71. ठीक आहे.
इंटू टी थ्री मला कॅल्क्युलेट करायचा आहे मायनस टी टू आत्ताच कॅल्क्युलेट केला 673.14 ठीक आहे 0.14 ब्रॅकेट कंप्लीट केला मी. आता हे सॉल्व्ह करूयात आपण ठीक आहे. सो इट इज इक्वल्स टू 250 इज इक्वल्स टू देअरफॉर 250 इज इक्वल्स टू आता 1 इंटू 0.71 केलं तर ते 0.71च राहणार आहे. म्हणजे 0.71 इंटू ब्रॅकेटमध्ये टी3 मायनस 673.14 ठीक आहे. आता हे सॉल्व्ह करूयात ठीक आहे. आता 0.71 काय रे हा मल्टिप्लाइंग क्वांटिटी त्या ब्रॅकेटला म्हणजे ती 250ला डिवाइड होईल. ती काय 0.71 काय आहे टी3 मायनस 673.14 हा जो ब्रॅकेट आहे त्याला मल्टिप्लाय आहे. म्हणजे ते काय होईल 250ला ते डिवाइड होईल. म्हणजे ते 250ला डिवाइड होईल. म्हणजे कसं होणार आपलं बघा आन्सर पुढचं 250 डिवायडेड बाय 0.71 ठीक आहे. ते जे आन्सर आहे ते येते बघा 352.11 इज इक्वल्स टू टी3 मायनस टी टू 673.14 ठीक आहे. आता काय आहे बघा 673.14 काय आहे रे मायनस आहे. दिस इज मायनस म्हणजे हे जर आपल्याला डाव्या साईडला घ्यायचं म्हटलं तर ते प्लस होणार. म्हणजे हे काय होणार आहे मायनसचं तिकडं डाव्या साईडला गेल्यावर प्लस होणार. म्हणजे डायरेक्टली आपल्याला आन्सर मिळणार. सो 352.11 प्लस 673.14 हे जर केलं तर आपल्याला फायनल आन्सर येते बघा 10250 1025.25 केल्विन. दिस इज आवर फायनल आन्सर. म्हणजे मॅक्झिमम टेम्परेचर जे आपल्याला पहिलं आन्सर विचारलेलं ते पण मिळालं. किती आलं 1025.25 केल्विन ठीक आहे. मॅक्झिमम टेम्परेचर पण आपल्याला मिळालं. आता हीट रिजेक्शन फक्त एकच व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची राहिलेली हीट रिजेक्शन. आता हीट रिजेक्शन कुठं होते रे हीट रिजेक्शन म्हणजे ती प्रोसेस होते सगळ्या शेवटी 4 to 1 प्रोसेसला कॉन्स्टंट वॉल्यूम प्रोसेस आहे. ती वॉल्यूम इज इक्वल्स टू कॉन्स्टंट हीट रिजेक्शन तिथं पण वॉल्यूम कॉन्स्टंट आहे. सो हीट रिजेक्शनचा फॉर्म्युला काय मला मिळणार क्यू आर इज इक्वल टू परत जसा हीट ॲडिशनला होता तसाच हीट रिजेक्शनला फक्त प्रोसेस काय आहे 4 to 1 आहे. सो एम सी व्ही इंटू ठीक आहे. आता ही प्रोसेस 4 to 1 आहे 4 to 1 आहे. सो मॅक्झिमम टेम्परेचर T4 मायनस मिनिमम टेम्परेचर T1 ठीक आहे. आता ह्याच्यात आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं क्यू आर कॅल्क्युलेट करायचा. मास माहिती आहे 1 सी व्ही माहिती आहे 0.71 T4 पण आपल्याला माहित नाही आणि T1 माहिती आहे आपल्याला. म्हणजे दोन अननोन होतात T4 आणि क्यू आर हे दोन अननोन होतात. त्याच्यामुळे अगोदर आपण T4 कॅल्क्युलेट करूयात. एकदा T4 ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली की आलेली T4 ची व्हॅल्यू ह्या फॉर्म्युल्यात पुट करूयात आपल्याला क्यू आर पण मिळून जाईल. आता T4 कसा मिळणार आपल्याला T4 कसा मिळणार तर T4 फाइंड करण्यासाठी आपल्याला माहिती आहे प्रोसेस 3 to 4 कोणती रे प्रोसेस 3 to 4 आहे आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन प्रोसेस म्हणजे तिथं पण काय रे पी व्ही रेस टू गॅमा इक्वल्स टू कॉन्स्टंट ठीक आहे. मग जर ही प्रोसेस आपण कन्सिडर जर केली तर त्या प्रोसेसनुसार फॉर्म्युला येतो बघा T3 डिवायडेड बाय T4 इज इक्वल्स टू V4 डिवायडेड बाय V3 ब्रॅकेट रेस टू गॅमा मायनस 1 दिस इज द फॉर्म्युला ठीक आहे. T3 डिवायडेड बाय T4 इक्वल टू ठीक आहे. आता ह्याच्यात आपल्याला काय काय माहिती आहे T3 माहिती आहे बघा T3 माहिती आहे आणि V4 बाय V3 म्हणजेच काय असतं रे V4 बाय V3 म्हणजेच काय तर V4 बाय V3 म्हणजेच V1 डिवायडेड बाय V2 V1 डिवायडेड बाय V2 आता V1 डिवायडेड बाय V2 का घेतले ब्रॅकेट रेस टू गॅमा 1 कारण की V4 इज इक्वल टू V1 आपण जर प्रोसेस जर बघितल्या तर काय 2 to 3 प्रोसेस आपण जर प्रोसेस बघितली 2 to 3 काय रे 2 to 3 प्रोसेस कॉन्स्टंट वॉल्यूम प्रोसेस आहे 2 to 3 प्रोसेस कॉन्स्टंट वॉल्यूम प्रोसेस आहे बघा 2 to 3 प्रोसेस कॉन्स्टंट वॉल्यूम म्हणजे जेवढं 2चं वॉल्यूम आहे तेवढंच 3चं वॉल्यूम असणार आहे. सेम प्रोसेस 4 to 1 पण काय आहे 4 to 1 कॉन्स्टंट वॉल्यूमच आहे 4 to 1 प्रोसेस देखील कॉन्स्टंट वॉल्यूम म्हणजे V4 जेवढा आहे तेवढाच V1 येणार आहे आपला जेवढा V4 आहे तेवढाच V1 येणार आहे ठीक आहे. त्याच्यामुळं आपण काय केलेलं आहे बघा त्याच्यामुळे काय केलेलं आहे V4च्या तिथं आपण जिथं V4 आहे बघा तिथं V1 पुट केला ठीक आहे. V4 आहे तिथं V1 पुट केला आणि V3 जिथं आहे ना जिथं V3 आहे तिथं V2 पुट केला ठीक आहे. ठीक आहे V3च्या ठिकाणी V2 म्हणजे V1 बाय V2 आपल्याला मिळालं इकडे T3 बाय T4 आहे असं ठीक आहे. सो वी विल गेट द आन्सर नेक्स्ट स्टेप देअरफॉर आपल्याला काय मिळालं देअरफॉर T3 डिवायडेड बाय T4 इज इक्वल टू V1 डिवायडेड बाय V2 ब्रॅकेट रेस टू गॅमा मायनस 1 ठीक आहे. आता V1 बाय V2 म्हणजेच काय असतं R कॉम्प्रेशन रेशो ब्रॅकेट रेस टू गॅमा मायनस 1 देअरफॉर इट इज इक्वल टू V3 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे आपण कॅल्क्युलेट केली किती 1025.25
इज इक्वल टू 1025.25 T3 ची व्हॅल्यू डिवायडेड बाय T4 इज इक्वल टू R ची व्हॅल्यू 8 ब्रॅकेट रेस टू 1.4 मायनस 1. ठीक आहे. आता हा जर ब्रॅकेट आपण सॉल्व केला सो 8 रेस टू 1.4 मायनस 1 जर आपण केलं मायनस 1 तर ती व्हॅल्यू येते बघा मगाशी जी आलीच होती आपली 2.29 आली. ठीक आहे. आता T4 काय रे डिवाइड आहे. T4 काय डिवाइड आहे 1025.25 ला म्हणजे तो काय होईल 2.29 ला मल्टिप्लाय होईल म्हणजे कसं येणार बघा 2.29 into T4 here equal to 1025.25. ठीक आहे. आता T4 ला मल्टिप्लाय 2.29 ही मल्टिप्लाइंग क्वांटिटी म्हणजे 1025.25 ला डिवाइड होईल म्हणजे T4 चं मला डायरेक्टली आन्सर मिळेल. तो 1025.25 भागिले 2.29 1025.25 divided by 2.29. So we will get answer of T4 आणि T4 चा आन्सर येते बघा माझं 446.26 आणि सगळे टेम्परेचर माझे केल्विन मध्ये आहेत म्हणून हे पण आन्सर माझं केल्विन मध्ये आहे. ठीक आहे. माझा T4 पण मला मिळाला, T1 माहित आहे, T3 पण मला मिळाला. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायला काय विचारले बघा, आपल्याला कॅल्क्युलेट करायला काय विचारलेलं, हीट रिजेक्शन QR विचारलेलं. ठीक आहे. आता आपण QR चा परत एकदा फॉर्म्युला लिहूयात. सो QR इज इक्वल्स टू अमाउंट ऑफ हीट रिजेक्शन इज इक्वल टू QR इज इक्वल टू mCV इंटू T4 मायनस T1. T4 मायनस T1च का मगाशी सांगितलं तुम्हाला कारण ही प्रोसेस 4 to 1 आहे. ठीक आहे. आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूम असल्यामुळे इथं mCV T4 मायनस T1 आलं. सो QR इज इक्वल्स टू M1 kg CV ची व्हॅल्यू 0.71 इंटू T4 ची व्हॅल्यू आत्ताच कॅल्क्युलेट केली आपण 446.26 वजा T1 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 293 केल्विन. ठीक आहे. आता हे सगळं सॉल्व्ह करूयात आपल्याला आपण. ठीक आहे. हे सगळं जर सॉल्व्ह केले तर आपल्याला फायनल आन्सर मिळेल बघा. काय करूयात आपण 446 वजा 446.26 वजा 293. ठीक आहे. हे मायनस केलं ब्रॅकेट अगोदर सॉल्व्ह करून घेतला इंटू त्याला 0.71 केलं म्हणजे मला फायनल आन्सर मिळते बघा. फायनल आन्सर येते माझं 108.81 किलो जूल. ठीक आहे. दिस इज माय फायनल आन्सर. ही माझी अमाऊंट ऑफ हीट रिजेक्शन आहे. ठीक आहे. थँक्यू.